नमस्कार, मी पवन गाडेकर. आपण पाहताय आपला आवाजचा विशेष कार्यक्रम माझा प्रभाग माझं विजन या अंतर्गत आपण प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र तांबोळी यांच्याशी आता संवाद साधणार आहोत. प्रभागाबाबत त्यांचं विजन काय आहे, नगरसेवक पदावर निवडून आल्यानंतर जुन्नर शहराच्या विकासासाठी काय करायचं त्यांचं विजन असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपला आवाजमध्ये. काय सांगाल, आज आपण या ठिकाणी भाजप पक्षाकडनं उमेदवारी लढताय, सोबत आपल्या त्या ताई देखील आहेत, त्यांचाही परिचय आम्हाला सांगा. धन्यवाद पवनजी गाडेकर साहेब. आपण आपल्या आवाजच्या मार्फत आम्हाची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलात. मी नरेंद्र भालचंद्र उर्फ बाळासाहेब तांबोळी. माझं शिक्षण BA पर्यंत झालेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक ते कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे. माझ्या समवेत आमच्या भगिनी सौ निलिमाताई राजेंद्र जोशी. हे शंकरपुऱ्यामध्ये सांस्कृतिक वारसा जपणारं कुटुंब, शिवाई देवीची पुजारी यांचे सासरे असं यांचं कौटुंबिक माहिती, आणि शुभम जोशी जे आता संघाचे बौद्धिक प्रमुख आहेत त्यांच्या या चुलत्या. एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा आमचा जो प्रभाग आहे हा एक अत्यंत सुशिक्षित आणि अत्यंत जुन्नरचा गाभा जो म्हणतो ना आपण, तो गाभा आमच्या प्रभागाचा आहे. खरं तर आता 7 नंबरमधनं आपण उमेदवारी लढताय या ठिकाणी भाजप पक्षाकडनं. काय तुमच्या प्रभागाचं विजन असणार आहे? नगरसेवक म्हणून जर तुम्ही निवडून गेलात तर काय तुम्हाला करावं असं वाटेल? काय तुमची विशेष असं काय तुमची इच्छा असेल की ते काम माझ्या प्रभागात झालं? खूप सुंदर प्रश्न विचारला आपण सर. माझ्या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत सुशिक्षित असं तरुण आहेत, आणि बेरोजगारीचं प्रमाण थोडंसं कमी असलं तरी पण सुशिक्षित वर्ग आमच्याकडे आहे. जे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असे अत्यंत विद्यार्थी आहेत. तर त्यासाठी आम्हाला एक अद्ययावत अभ्यासिका म्हणजे UPSC MPSCच्या दृष्टीने योग्य असं मार्गदर्शन पुस्तकाला अवेलेबल जर झाली तर पुण्या मुंबईला न जाता त्यांनी जुन्नरमध्येच त्याचा अभ्यास करावा. कारण जेणेकरून आज आपण सर्वसामान्य कुटुंबाची जर माहिती घेतली गाडेकर साहेब, मी स्वतः आहे त्यामध्ये. माझी मुलगी MSc झाली. MScला जात असताना आज ठीक आहे, मी म्हणजे थोडासा सर्वसामान्य आहेच, पण त्यातल्या जरा बरा असल्यामुळे माझी मुलगीचं मी शिक्षण करू शकलो. पण आमच्यापेक्षा काय अशी अत्यंत सर्वसामान्य गरीब कुटुंबातली मुलं आहेत की ज्यांना शिक्षण घेता येत नाही. फॉर एक्झाम्पल मी म्हणजे 1996चे बॅचलर आहे मी BAचा. मला शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जायला त्यावेळेला माझ्याकडे मुबलक उपलब्धी नव्हती. म्हणजे सर्व कुटुंब आमचं त्या पाण्याच्या व्यवस्थेवर अवलंबून होतं, आणि मी त्यावेळेला फॉर्म भरला होता ILSला, लॉ कॉलेजला. माझं सर्व त्या ठिकाणी ॲडमिशन वगैरे झालं, पण तिथं राहण्याची व्यवस्था नसल्यामुळं, तिथं माझं हे नसल्यामुळं मी आज दैनंदिन ढोबरादेवीमधून या ठिकाणी काम करतो. पण ते माझ्या मनावर एवढं बिंबले गेले त्यावेळेला की आज आपल्याकडे कॅलिबर असताना आपण त्या ठिकाणी पोहोचलो नाही. नाहीतर आज मी एक निष्णात वकील झालो असतो आणि लोकांची वकिलीच्या माध्यमातून सेवा करू शकलो असतो. पण ते न करता मी आज माझ्या मुलीला MSc पुण्याला करून, ॲनालिटिकल करून ती आज एक कॉलेजला, आपल्या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर या हुद्द्यावर काम करतो. ह्यांचासुद्धा मुलगा आज IT इंजिनियर झालेला आहे. पण यांनासुद्धा हलाखीच्या परिस्थितीमधनं त्यांना शिक्षण घेण्यासाठी पुण्याला लावलं. पण ते जर शिक्षण कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात आपण आपल्या जुन्नरमध्ये उपलब्ध करू शकू. आमच्या प्रभागामध्ये त्यांच्या 2-3 जागा आहेत, त्या ठिकाणी जर आपण हॉल बांधले, एकांत जर आपण त्यांना अभ्यासिका देऊ शकलो तर हा अत्यंत गरजेचा आणि अत्यंत निकटीचा आणि अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी एक होऊ शकतो प्रोजेक्ट आमच्या प्रभागामध्ये. खरं तर आज पाहिजे तर अनेक लोकांना MPSC UPSC करण्यासाठी ह्या गोष्टीची खूप गरज आहे, आणि ती जर झाली तर नक्कीच चांगला तुमचा हा प्रोजेक्ट असणार आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण अनेक लोकांचं आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिक असतील, काही महिला असतील, यांच्यासाठी पण अनेक लोक विजन त्यांच्या पद्धतीने मांडत असतात. तुमच्या मनात असं काय आहे की माझ्या प्रभागामध्ये हे झालं पाहिजे? अत्यंत महत्त्वाचा आणि निकटचा प्रश्न आहे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जी गरज असते ती असते पाणी. आणि पाणी आमच्या महिलांना कमी दाबाने त्या ठिकाणी मिळत आहे. माझा जास्तीत जास्त प्रयत्न असा आहे, मी माझ्या स्वीकृत नगरसेवकाच्या काळामध्ये ते ठराव करून ठेवलेले. त्यामध्ये शंकरपुऱ्याचा मधला भाग, वरल्याळीचा काही भाग, आणि गवत बाजाराचा काही भाग, आणि माझं नाळीचा काही भाग, हा जो पट्टा आहे, तर त्या ठिकाणी ज्यावेळेला पाईपलाईन गेली ती पाईपलाईन करत असताना ती 200-250 कुटुंबाला पाणी पुरवली एवढी होती. पण माझ्या प्रभागामध्ये सातत्याने वाढत आहे, म्हणजे बिल्डिंगा वाढत आहेत, कन्स्ट्रक्शन होत आहेत, जे वाडे होते ते विकसित होत आहेत. आणि ते विकसित होत असताना जे 200 लोकांचं 250 लोकांचं कुटुंबाचं पाणी होते, आज तिथं त्या ठिकाणी 450-500 कुटुंब 700 कुटुंब झाली.
त्या ठिकाणी पाण्याचा त्याचा कमी दाबाने पुरवठा होत आहे आणि आमच्या महिलांना सकाळी इतका त्रास होतो, संध्याकाळी सुद्धा इतका त्रास होतो. आता काही ठिकाणी उन्हाळ्यामध्ये मोटर लावली जाते, तर ते कसं बंद होईल, उच्च दाबाने कसे पाणी पुरवठा होईल. तर त्या संदर्भामध्ये आता आपण पाहिलं असं जुन्नरला एक पाण्याची टाकी, खाली पाणी टाकी आता सुरू आहे. आमचं विजन असं आहे की आमच्या आशाताई म्हणा, प्रतिदादा कन म्हणा, महेशदादा लांडगे म्हणा, यांच्या माध्यमातून निधी आणून अजून एक 15 लाख लिटरची पाण्याची टाकी त्या याच्यापाशी वसुबाईपाशी उभी करावी आणि जुन्नरमध्ये असे 3 ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या तर सर्वांना सेम प्रमाणात पाणी मिळेल. जेणेकरून काय होतं, उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम भेटतो जास्त की लोक मोटर पाणी येतात आणि मोटर सोडून पाणी वर जातात, पण खालच्या लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळं हा जर आपण मुख्य प्रश्न आत्ता आमच्या इथे की कमी दाबाने पाणी पुरवठा मिळत असल्यामुळं त्या महिलांना अत्यंत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्रास होतो. आपण पुरुष वर्ग आपण बाहेर जातो काही कामानिमित्त, काही महिला आमच्या तिथं रोजगार पण म्हणजे व्यावसायिक पण आहेत किंवा नोकरी करतात, त्यांना सुद्धा हा भेडसावणारा अत्यंत मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता अत्यंत महत्त्वाची की तो हिचा ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ नागरिक जो संघ आहे त्याचे महिला जे आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं केंद्र ते माझ्याच प्रभागामध्ये येते. ते येत असताना तिथं अत्याधुनिक का जेणेकरून आतमध्ये गेल्यानंतर त्यांना असं रिलीफ वाटलं पाहिजे, नाना पार्क झालं पाहिजे, ओपन जिम झालं पाहिजे, असे आमच्या 2-3 ठिकाणी स्पॉट आहेत. आमच्या ते वर्धा इथलं एक मंदिर आहे विष्णू मंदिर, त्याच्या बाजूला जी त्यांची जागा आहे त्या ठिकाणी आपण अद्यावत जर असं ओपन जिम जर केली तर त्यांना एक विरंगुळा केंद्र होईल. आमच्या महिला भगिनीसाठी बचत गटासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू जेणेकरून त्यांच्या व्यावसायिकाला कसं उत्तेजन मिळेल आणि जास्तीत जास्त निधी त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि मला आमचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ बापट साहेब यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधारवर ज्यावेळेला मला काम करण्यास संधी मिळेल सदस्य म्हणून त्यावेळेला मी साधारणतः 2,500 ते 3,000 महिलांना त्या ठिकाणी आपण न्याय देऊ शकलो. आणि न्याय देऊ शकत असताना आज माझ्या प्रभागामध्ये काही लोक कोरोनामध्ये गेली, त्यांना सुद्धा आपण 50,000 रुपये त्यावेळेला त्यांना मदत म्हणजे ज्या शासनाने मदत केली होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सदस्य म्हणून आम्ही भरपूर प्रमाणात केलेली. म्हणजे निराधार महिला असतील, परित्यक्त्या महिला असतील, अजून कुणी गेलेला ह्या महिलांसाठी सुद्धा काम करत असताना मला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करू शकलो. मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असल्यामुळं सामाजिक कामाची मला जाण आहे. मी शिवकुंजमध्ये उपाध्यक्ष या पदावरती काम केलं सहकारी संस्थेमध्ये आणि आज आमच्या बल्लाळेश्वर तिचा आता 150 कोटीचा टर्नओव्हर आहे. जर आम्ही 150 कोटीचा टर्नओव्हर असताना आमच्या 12 ब्रांच आहेत आणि 12 ब्रांच काम करत असताना मी त्या ठिकाणी संचालक पदावर काम करतो. मी तरुणांना विविध प्रकारचे लोन्स जेणेकरून आपण आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध कसे होतील माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी मी नक्कीच प्रयत्न करतो. म्हणजे लोनच्या माध्यमातून म्हणा, अजून काय कुठल्या याच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा आर्थिक मी नक्कीच प्रयत्न करतो. मला जी संधी मिळालेली आहे योग्य ठिकाणी काम करण्याची, मग सहकार असेल, सामाजिक म्हणाल तर अमरनाथ समाजात मी सामाजिक काम केलेले गेले 25 वर्ष अविरतपणे अमरनाथ समाजाची स्थापना करून त्या ठिकाणी आपण एक धार्मिक कार्यक्रम भांडाऱ्याचं आयोजन करतो. त्या माध्यमातून आम्ही गेली 10 वर्षापूर्वी 10 वर्षापासून आता एक 5 वर्ष बंद पडले मोफत मार्गदर्शन शिबिर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेले. असे अनेक सामाजिक कामं, समाज उपयोग कामं. कोरोनामध्ये कोरोनाचं किट वाटप असेल, आमच्या प्रभागामध्ये फवारणी असेल किंवा DDT पावडर असेल. नक्कीच आता अजून एक त्यामध्ये तुम्हाला अजून सांगायचं आहे की जुन्नरमध्ये अत्यंत दुर्गंधीचा प्रादुर्भाव जास्त आहे आता आणि फवारणी निश्चित केली जाते. त्या फवारणीतनं श्वसनाचे रोग सुद्धा होऊ शकतात. आपण अत्याधुनिक फवारणी कशी केली जाईल की जेणेकरून त्या श्वसनाचा त्रास होत नाही. येणार ते केमिकल मारून जाणार, घरामध्ये दूर होणार किंवा अजून काय होणार, त्या पद्धतीनं आपण न करता अत्याधुनिक फवारणी कशी होईल याकडे माझ्याकडे जास्त आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला की फवारणी झाली पाहिजे किंवा त्या गोष्टी झाल्या पाहिजे. पण एक असं जुन्नर शहराच्या दृष्टीने जर आपण विचार केला की एक आयडॉल प्रोजेक्ट असा काय झाला पाहिजे की ज्याच्याकडनं पर्यटनात वाढ झाली पाहिजे. जुन्नर शहराचं नाव आहे ते अजून जगाच्या पटलावर तर आहेच, अजून त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे. यासाठी आपल्या मनात काय असा संकल्पना आहे, असा काय प्रोजेक्ट आहे की जो जुन्नर शहराच्या विकासासाठी केला पाहिजे, फक्त तुमच्या प्रभागापुरता न होता शहराच्या विकासासाठी. सर कसं आता मी प्रभागात देखील निवडणूक करतो, पण जुन्नर शहराच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आपण. आत्ताच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे साहेब ज्यावेळेला किल्ल्यावरती आले होते त्यावेळेला मी त्यांच्या समेत होतो. विनायक खोत सर होते, हेरिटेजच्या कोठारे मॅडम होते. साधारणतः ही गोष्ट एक 7-8 वर्षापूर्वीची असेल. त्यावेळेला त्यांनी ते हेरिटेजच्या त्यावेळेला संकल्पना मांडली आणि त्या 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी ती अंमलात आली.
म्हणजे शिवनेरी किल्ला हा हेरिटेज म्हणून आज डिक्लेअर झालेला आहे युनेस्कोमध्ये. म्हणजे आज त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला असताना त्याचा उपयोग नक्की जुन्नर शहराच्या पर्यटन दृष्टीने अत्यंत महत्त्वाचाच. पण जुन्नर शहराच्या दृष्टीने जर पाहिलं आतमधल्या तर त्याचा सहसा जुन्नरकरांना फारसा उपयोग होत नाही. पर्यटन दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पण जुन्नर शहराच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल तर आता दावजी गोंडेवाडा आहे, काही 52 चावड्या होत्या पूर्वी, त्यामधल्या आता 4-5 चावड्या त्या पण आपण विकसित केल्या आहे. म्हणजे त्याचं जतन करू शकलो. फॉर एक्झाम्पल आता जर पीरजादेवाड्यात किल्ल्याच्या वाढून पाणी येतं, शेजवाड्यात किल्ल्याच्या वाढून पाणी येतं, किंवा अजून आपलं वर्धमान खालचं जैन मंदिर त्या ठिकाणी सुद्धा किल्ल्यावर पाणी. ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ज्या पुरातन वस्तू आहेत त्याचं आपण जतन केलं व आपला दादोजी कोंडेवाड्याचं आपण जर व्यवस्थित बांधकाम करू शकलो, किंवा अजून काही तर अहिल्याबाई होळकरांच्या ज्या ठिकाणी येऊन गेल्या त्या आपला जुना सरकारी दवाखाना त्या ठिकाणी आता नुकतंच चंद्रकांत दादाच्या निधीच्या माध्यमातून आपण तिथे एक वस्तू संग्रहालय आपण चालू केलेले. पण ते ज्याचं मोठं प्रमाण झालं पाहिजे जेणेकरून जुन्नरमधला जो पर्यटन येईल या ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिली गेली पाहिजे, की जेणेकरून तो आला त्या ठिकाणी त्याचं 4 लोकांना रोजगार उपलब्ध होतील. समजा पर्यटन जुन्नरमध्ये आला तर चहा म्हणा, नाश्ता म्हणा, जेवण म्हणा किंवा राहण्याची व्यवस्था म्हणा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. आणि नक्कीच हे आम्ही काय करू शकतो की केंद्रात सत्ता भाजपची आहे, महाराष्ट्रात सुद्धा सत्ता भाजपची आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे जर कोणी उद्या मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचा जर झाला तर त्याच्या मागे जर त्यांनी छत्रपतींची प्रतिमा लावली नाही तर त्याला आज पाय उतार होऊ शकतो. छत्रपतींनी एवढी किंमत आहे. आणि ते आपल्या शिवजन्मभूमी म्हणजे आपण इथं नशिबान आहोत, भाग्यवान आहोत की आपला जन्म या शिवजन्मभूमीमध्ये झाला. आणि झालेला असताना सुद्धा आपल्याला काय होतंय की थोडंसं आपण कमी पडतोय. म्हणजे तालुक्याचा विकास 100% होतोय, पण शहरात त्यामध्ये आपण मागे पडत आहोत. म्हणजे जुन्नर शहराची जर पाहिली तर पूर्वी आर्थिक राजधानी होती. आज जर आपण नाणे घाटात गेलो तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण एक मोठा दगडी असा एक हे की त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते टाकून तुम्हाला नाणं टाकून पुढे येत होतं. म्हणजे जुन्नर शहर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला नक्की तर जुन्नर शहराच्या दृष्टीने नक्कीच मला अभिमान वाटेल. मला तर जुन्नरकरांनी या ठिकाणी जेव्हा सेवा करण्याची संधी दिली तर जुन्नरच्या प्रभागाचा तर विकास नक्कीच करेल मी. म्हणजे शहराच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्नशील राहील. मला माझे जे आता म्हणजे आमच्या आशाताई असतील, परिदादा असतील, महेश दादा असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्र्यांपर्यंत कसं आपण जायचं, काय करायचं हे आशाताई धडाडीचे नेते आहेत. त्यांनी आम्हाला गेले 25 वर्ष आम्ही झगडत होतो आणि आशाताईंनी आमच्या एका मागणीवरती आम्हाला 55 लाख रुपयाचं सेट या ठिकाणी देऊ केलं. त्या आम्हाला समर्थ होते, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज जी ऐतिहासिक वस्तू ज्या ठिकाणी उभी राहिली ते शेड आज पहा तुम्ही डामाडवलेले त्या ठिकाणी भगवान भोले शंकराच्या विराजमान झालेले. म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आशाताईंनी जर एखादी गोष्ट मानव घेतली तर मला आठवतंय कार्यकर्त्यांना न्याय कोणी द्यायचं जर ठरवलं तर त्या फक्त नेत्या आशाताई उचके. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी उमेदवारी दिली. आज आमच्या सर्वसामान्य महिला आहेत की ज्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत त्यांना सुद्धा त्यांनी उमेदवारी देऊ केली. याचा अर्थ आमची लढा जो आहे आत्ता हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आज आमचं जनशक्ती मनामध्ये घराघरामध्ये आज नरेंद्र भालचंद्र तांबोळेंचं नाव आहे, आमच्या निलिमाताईंचं नाव आहे. हे आम्ही का करू शकलो की आज आशाताईंच्या मार्फत आम्हाला आज भाजपाची उमेदवारी मिळाली. आणि भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळत असताना त्यांनी तो क्रायटेरिया लावला गेला की बा नाही नंदू तुम्ही पूर्वीपासून भाजपचे काम करत आलात आणि तुम्ही स्वयंसेवक आहात, तुमचं कार्यकर्त्याचं पिंड. त्यांनी ह्या क्रायटेरियामध्ये बसून माझी उमेदवारी आली. त्यामुळे मी त्यांचे पहिले धन्यवाद मानतो. संतोष नाना असतील, अनिलदादा मेहर असतील, संजू भाऊ असतील, रोहित भाऊ असतील, यांनी सगळ्यांनी म्हणजे माझ्यासाठी आवरात कष्ट घेतले. सचिन ड्रायव्हर ते झटत होते माझ्या तिकिटासाठी आणि त्यांनी शेवटी त्या तिकिटाचा न्याय मला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिला. त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो. आणि त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये मी कसोटीनी म्हणजे आज सकाळी उठल्यापासून जे गाडेकर साहेब संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त माझ्या डोक्यात एकच आहे, कमळ कमळ कमळ. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, आता मतदानापुढे तुम्ही जाताय, आव्हान करताय, या माध्यमातून काय आव्हान असेल तुमचं मतदान? माझं एक टॅगलाईन आहे त्यामध्ये, एक मिस कॉल प्रॉब्लेम सॉल्व. याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सकाळी वारल्यामध्ये जाऊ शकता. आज वारल्या सकाळी एकाचा मला फोन आला, मला म्हणला असा प्रॉब्लेम झालेला आहे. तिथं सकाळी रात्री एक थोडंसं असं आपला साप निघाला होता. मी सकाळी स्वतः जाऊन तिथं नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन त्यांची साफसफाई करून त्या ठिकाणी फटकी मारून आलो. एक फोनवरती सकाळी 7-7:30ला नंदू तांबोळे त्यांच्या दारात होतं, तिथं माझ्या घरी नाही आले. हे आपली काम करण्याची उमेद आहे. आणि माझं दैनंदिन ठेवप्रतिनिधी, मी काय कुठं मोठा नाही, त्यामुळे मी फिरती वाचतो. म्हणजे मी लोकांच्या दारात जाऊन काम करणारे कार्यकर्ता आहे, लोकांना घरी बोलवणारे कार्यकर्ता नाही. मी या ठिकाणी लोकांना एकच विनंती करतो माझ्या प्रभागातील मतदारांना
की जनशक्तीचा उमेदवार मी आहे. तुमची जनता ही माझी ताकद आहे आणि जनता ही ताकद माझी आहे. आणि या म्हणजे आता नवीन आलेले आहे की मतदाता हाच भाग्यविधाता. तुम्ही आमचे भाग्यविधाते आहात. कमळाचं बटन दाबून येत्या 2 तारखेला कमळाच्या चिन्हावरती मतदान करून वोट दाबून मला आणि मी नरेंद्र भालचंद्र तांबोळी प्रभाग क्रमांक 7 ब आणि माझ्या समवेत आमच्या भगिनी आहेत सौ निलिमाताई राजेंद्र जोशी प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये आमच्या दोघांसमोरील कमळाचं बटन दाबून आणि आमच्या आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ तृप्तीताई परदेशी यांच्या समोरील कमळाचं चिन्ह बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी आपण विजय करावा एवढंच मी आवाहन करतो. तर अतिशय परखडपणे प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र तांबोळी यांनी यांचे विचार आपला आवाजच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वजित सोबत पवन गाडीकर, आपला आवाज, चुंबक.